म्हटलं की अंगाची लाही लाही होते आणि त्यात जर दुपारी वरात असेल तर वऱ्हाड्यांच्या डान्सपेक्षा घामाच्या धाराच जास्त दिसतात। पण इंदूरच्या एका नवरदेवानं उन्हावर असा काही सर्जिकल स्ट्राईक केलाय जो बघून सूर्यालाही थोडा वेळ घाम फुटला असेल। 43 डिग्री तापमानात ही वरात चक्क एसी सारख्या हवेत नाचत निघाली होती। हा इंदोरी जुगाड नक्की आहे तरी काय आणि हा लग्नाचा मांडव रस्त्यावर फिरतोय कसा याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। साधारणपणे लग्नात लोक वरातीत नाचून नाचून थकायचे, पण आता उन्हानं भाजून थकायची वेळ आली आहे। पण इंदूरच्या सयाजी हॉटेल बाहेर जेव्हा ही वरात पोहोचली तेव्हा लोक अवाक झाले। नवरदेवाच्या डोक्यावर साधा छत्रीचा मांडव नव्हता तर चक्क एक मोठा शामियाना होता। या शामियानाच्या दोन्ही बाजूंना एक दोन नाही तर तब्बल 20 जम्बो कूलर लावले होते। बाहेरून लोक उन्हानं होरपळले होते आणि या शामियान्यात वऱ्हाडी जणू काश्मीरमध्ये असल्यासारखे नाचत होते। नवरदेव तर पूर्ण वेळ घोड्यावर बसून अशा थाटात नाचत होता जणू काही सूर्याला चॅलेंज देतोय। रस्त्यानं जाणारे लोक स्वतःच ऊन विसरून या फिरत्या कूलरच्या वरातीकडे बघत उभे होते। लग्नाच्या खर्चात आता जेवण आणि डेकोरेशन पेक्षा कूलरचं बजेट जास्त वाटतंय। आता जरा विनोदाचा भाग बाजूला ठेवूया आणि वास्तवाकडे वळूया। इंदूरमध्ये सध्या परिस्थिती भयंकर आहे। इंदूरचं तापमान 43.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। आपल्या महाराष्ट्रातही सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली आहे। अकोला, चंद्रपूर आणि नागपूरमध्ये पारा 44 ते 45 अंशांच्या घरात पोहोचलाय। किनारपट्टीवरील आर्द्रतेमुळे घामाचा त्रास वाढलाय, तर पुण्यात दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागलेत। यंदा एल निनोचा प्रभाव आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे उन्हाचा चटका दरवर्षीपेक्षा जास्त जाणवतोय। झाडांची कत्तल आणि वाढत चाललेली सिमेंटची घरं उष्णता शोषून घेतात आणि ती रात्री बाहेर सोडतात। यालाच अर्बन हीट आयलंड असं म्हणतात। पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे उन्हाळ्याचा कालावधी आणि तीव्रता दोन्ही वाढते। वायव्येकडून येणारे कोरडे आणि उष्ण वारे थेट आपल्या शहरांमध्ये शिरतायत आणि त्यामुळे या नवरदेवासारखा कूलरचा शामियाना आपल्याकडे नसेल तर आपण सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या वेळेत बाहेर पडणं शक्यतो टाळा। लिंबू पाणी, ताक, शहाळं यासारख्या पेयांचा वापर जास्त वाढवा। बाहेर जाताना सुती कपडे, लग्नाला जायचं असेल तर शक्यतो संध्याकाळचे मुहूर्त निवडा। कूलर लावून तात्पुरता थंडावा मिळेल। पर्यावरणाचा विचार केला नाही तर पुढच्या वेळी कदाचित वरातीत फ्रीज घेऊनच फिरावं लागेल। तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा।